त्यांचा सपोर्ट सुद्धा खूप मोठा असतो ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यामुळे आम्ही गणेशजी शेळके आपली वाट बघत आहोत. आपण लवकरात लवकर या ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला मी मेसेज देतोय की आपण लवकरात लवकर आमच्या व्यासपीठावर निश्चितच या. ओके, सामना पण सुरू करूया. जिथे मात्र दोन बलाढ्य संघांमध्ये सामने सुरू होतोय. कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय रोशन संतेला, पण त्या अगोदर आय थिंक काहीतरी मेसेज द्यायचा आहे, तो सतीजी शेळकेंना, त्यांच्याकडे आपण वळूया. थँक्यू सो मच सर. नमस्कार मित्रांनो, सर्व क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दाडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली, त्याचबरोबर स्वर्गीय भरत शिंगोळे स्मृती चषक, धडाकेबाज चषक वडील 2026 या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. प्रेक्षक राजा हो, तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे आणि आज या स्पर्धेला शिस्त प्रिय स्पर्धा म्हणून सर्व महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. आज विनंती आहे, मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित आहात, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की मुरबाडचं आणि शहापूरचं किंवा अवतीभोवती आपले जे पण पब्लिक आहे त्यांच्या शिस्तीच्या आणि सहकार्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते. आजही हा झालेला सामना कोणताही प्रेक्षक आतमध्ये कोणतीही गडबड करणार नाही, आतमध्ये घुसणार नाही आणि आपण शिस्तीचं इथं एक जिवंत असं वास्तव उभं करू अशा शुभेच्छा देतो आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सतीशजी शेळके सर. खूप चांगला मेसेज त्याने दिलेला आहे प्रेक्षकांना, कारण की ही स्पर्धा तुमच्याचमुळे यशस्वी होते आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं सहकार्य देखील अपेक्षित आहे. दोन नामवंत संघ आमने सामने आहेत, वाकलन विपक्ष गोरसईबी. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे, सलग चालाय हा दुसरा वाईट बॉल. 2 धावा धावफलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. एका बाजूला स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी, विपक्ष दीपक दादा प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट्स वाकलन. महाराष्ट्राचा बायकर मॅन, बाईक सम्राट, गोलंदाजी मार्कवरती केतन म्हात्रे. ऑन साइडला खेळतायत, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषेच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला दर्जेदार चौकार. सहा धावा धावफलकावरती. सूरज केने आणि संदेश केने ही जोडी आहे. राईट आर्म राऊंड विकेटने केतन म्हात्रे. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल. सुरेख झेल पकडलेला आहे. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये हरेश आणि हरेशने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन. सूरज केने बॅक टू द पवेलियन. 70 लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. ज्या प्रेक्षकांना उत्कंठा होती की वाकलन आणि गोरसई बी संघ हा सामना कधी आहे आणि तो सामना सुरू आहे. अलोट गर्दी हे यश आहे धडाकेबाज चषकाचं. प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय चारही बाजूला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने 4 अँगलने हे दाखवलं जातं ॲक्शन रिप्ले. मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्याच्यावरती चांगला झेल पकडला हरीश यांनी लॉंग ऑफला. पहिली सफलता प्राप्त केली आहे. बाईक सम्राट 39 बाईक, 6 4 व्हीलर कार ज्याच्या करिअरमध्ये त्याने जिंकलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात केतन म्हात्रे. सॉफ्टने खेळतात, फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. नवीन फलंदाज मेघराज केने आहेत. मेघराज केने आणि संदेश केने ही जोडी आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. जेव्हा जेव्हा वाकलन संघ आणि गोरसई बी संघ आमने सामने आलेला आहे तेव्हा खऱ्या अर्थाने क्रिकेटचं स्टँडर्ड आपण पाहिलेलं आहे. याही मॅचमध्ये मजा येईल. हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. स्वीप करतायत इनफिल्डच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर चौकार.
कार येतोय मेघराज केनेच्या बॅटमधून. जिथे जागा भेटली तिथे प्रेक्षक बसलेले आहेत. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. यावेळी फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आहेत हरेश आणि हरेशने हा झेल पकडलेला आहे. चांगलं जजमेंट. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. मेघराज केने बॅक टू द पवेलियन. हा दुसरा विकेट गमावलाय. स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी या टीमला लागतोय हा दुसरा धक्का आणि 2 विकेट मिळवलेत या षटकामध्ये केतन म्हात्रेने. न्यू बॅट्समन कपिल केने. कपिल केने येत आहेत नवीन फलंदाज. आघाडीचे 2 फलंदाज झालेत बाद. केतन म्हात्रेने 2 सफलता प्राप्त करून दिलेल्या आहेत या षटकामध्ये. दीपक दादा प्रतिष्ठान वाकलन संघ इन ॲक्शन मध्ये आहे. महेंद्र दादा म्हात्रे यांचा संघ उद्योजक समाजसेवक आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी. एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये. एका बाजूला गोरसई बी त्यांच्या समोर वाकलन संघ. जेव्हा जेव्हा हे संघ आमने सामने आलेले आहेत तेव्हा तेव्हा नक्कीच ऑनलाईन व्ह्यूअर्सची संख्या दुपटीने वाढलेली आहे. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आणि आला हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 10. एका चेंडूमध्ये 6 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर केलेले हे कमबॅक या षटकामध्ये केतन म्हात्रेने. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर 10 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10. मयुरेश येत आहेत. ज्या मयुरेशने पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच मयुरेश येतोय. 17 मार्च ते 22 मार्च ग्रामीण धमाका बिग बॅश वरुण एस पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी 13 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 7 लाख रुपयांचं पारितोषिक आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन खेळाडूसाठी देखील 4 व्हीलर कार आणि ग्रामीण खेळाडूसाठी देखील 4 व्हीलर कार. संदेश केने कॅप्टन आहेत. फुलटॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. इट्स अ बीमर. झेल तर पकडलाय केतन म्हात्रेने परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 2 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 2 चेंडू 12ची गरज. 2 बाद 12 ही धावसंख्या आहे. खऱ्या अर्थाने चांगलं बॅटल आपण पाहतोय. गणेश आमच्या सोबत आहेत. ऑफिशियल आमचे गुणलेखक गणेश कापडी. फ्री हिट असणार आहे. नेक्स्ट बॉल. 2 बाद 12 ही धावसंख्या. कपिल केने आणि पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. सेकंड बीमर. त्यामुळे पुन्हा गोलंदाजी या मॅच मध्ये मयुरेश करू शकत नाहीये. ज्या मयुरेशने पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी खूप चांगली केली होती आता मात्र खूप मोठा प्रश्न पडलाय वाकलन या टीमला. कारण की नवीन गोलंदाज कोणता येईल. कारण की मयुरेशने सलग 2 बीमर चेंडू टाकलेले आहेत. नो +4 मिळतोय पंजा. तब्बल 70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 10,72,231 सबस्क्रायबर आहेत आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जास्तीत जास्त प्रेक्षकांना विनंती असेल आपण सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनेलला. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. 17,000
पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन जोडलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि इथे पाहिलं तर 20 ते 25,000 प्रेक्षक इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. हे यश आहे धडाकेबाज चषकामधील. प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय, प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्याचा आनंद घेते. त्या प्रेक्षकांचं आपण करूया स्वागत. काहीतरी चर्चा सुरू आहे पंचांसोबत खऱ्या अर्थाने खेळाडूंची. चला आपण सामना सुरू करणार आहोत. 2 बीमर चेंडू नक्कीच टाकलेले आहेत, त्यामुळे मयुरेश गोलंदाजी करू शकत नाहीयेत. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल जीत भोईर कॅप्टन आहेत. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, त्याचं नाव आहे जीत भोईर. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण करूया स्वागत. 17,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. हाय व्होल्टेज मॅच. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत तेव्हा खऱ्या अर्थाने नक्कीच यूट्यूबवरती ऑनलाईनची संख्या दुपटीने वाढलेली आहे. जीत भोईर कॅप्टन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. फ्रीट आहे. यावी स्लॉप करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप आपण पाहतोय. धडाकेबाज चषक. धडाकेबाज ही स्पर्धा आहे. आयोजन नियोजन कोणती कमी नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. स्वर्गीय भरत शिंगोले 11 जय बजरंग गोरसई बी या संघाने स्विच हिट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. क्रॉस बॅटेज टू खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्या आणि
खाली राहतोय, डीप राहतोय, सरळ जाऊन विकेट किपर केतन म्हात्रेच्या हातामध्ये विसावतोय. मास्टर माइंड, मास्टर ब्रेन, बाईक सम्राट केतन म्हात्रे यश त्यांच्या पाठीमागे. वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे आणि दिशा थोडीशी भरकटली आहे जीत भोईरची. वाईड बॉलचा इशारा येतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय जास्तच बाहेर हा चेंडू नक्कीच टाकण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती. डगआउटमध्ये सर भावेश पवार आहेत, एवन पवन केने, किशोर मुकादम, सूरज केने जो बाद झालेला आहे, मेघराज तो देखील बाद झालेला आहे. स्टारकास्ट नक्कीच आपण पाहू शकाल गोरसे बी या संघाचे आहे. सुरुवात अप्रतिम झाली आहे या मॅचमध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भरत शिंगोले 11, जय बजरंग गोरसे बी आणि त्यांना फाईट करतो दीपक दादा प्रतिष्ठान वाकलन संघ. हाफ ट्रॅकर आहे चेंडू आहे, बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. संदेश केने आहे स्ट्राईक इनला. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल सुरू आहे. गोरसे बी संघाचे संघनायक आहेत संदेश केने आणि वाकलन संघाचे संघनायक आहेत जीत भोईर. स्वीप करण्याचा प्रयत्न केतन म्हात्रे सरप्राईज आहेत. व्हाईट बॉलसाठी पंचाने रिव्ह्यू घेतलाय. यस, आपण चेक करूया. थर्ड अंपायर आहेत, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे कारण की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे तिसरे पंच वॉर रूममध्ये उपस्थित आहेत. फेअर डिलिव्हरी आहे आणि षटक क्रमांक दुसरं झालंय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32. 32 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16.00च्या सरासरीने या 32 धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. सबस्क्रायबर मीटर आपण पाहू शकाल 10,72,392 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्स लाईव्हचे. व्ह्युअर्सची संख्या देखील आपण पाहतोय दुपटीने वाढते कारण की दोन्ही संघांचे फॅन फॉलोईंग खूप आहेत. केतन म्हात्रे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भावेश पवार, पवन केने, संदेश केने, कपिल केनेला आपण पाहतोय. सेवन्टी लाईव्हचं आपण पाहतोय. सबस्क्रायबर मीटर सध्या 10,72,000. आज 75,000 होतील का? मुरबाड तालुक्यातील, शहापूर तालुक्यातील, कल्याण, डोंबिवली, भिवंडी तालुक्यातील नक्कीच जे प्रेक्षक आहेत जे ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. महाराष्ट्रातील जे अनेक प्रेक्षक आहेत जे खऱ्या अर्थाने नक्कीच फॅन आहेत गोरसई बी वाकलन संघाचे, त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. 75,000, 10,75,000चा नक्कीच आपल्याला टप्पा ओलांडायचा आहे आजच्या रात्रीमध्ये कारण की आज मातब्बर संघ आहेत आजच्या या डे नाईट फॉर्मॅटमध्ये. यापुढील सामना देखील आपण पाहणार आहोत. बेस्ट ऑफ बोरशेती आणि भावाले बी या 2 टीममध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. यॉर्कर चेंडू आहे, सॉफ्टने खेळतात, ऑन साईडला फ्लिक केलं, टीपमध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट आणि 1च धाव मिळत्या चेंडूवरती. कमबॅक करावं लागेल. निशांत आहेत गोलंदाजी मार्कवरती. केतन सातत्याने यंगस्टर खेळाडूंना मोटिवेट करतायत. 39 बाईक, 6 4 व्हीलर कार ज्याच्या नावावरती आहेत केतन म्हात्रे. त्यांच्या समोर आपण पाहतोय प्राऊड ऑफ भिवंडी. ज्याप्रमाणे संदेश केणे यांनी सांगितलं ओपिनियनमध्ये की भावेश पवार आणि एवन पवनच्या येण्याने
गोरसई बी संघ स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्यांच्याच नावाने हा संघ ओळखला जातो, गोरसई बी संघ. दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे, जीत भोईर, उमेश भोईर, ऋषी भोईर. 18,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 34. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. नक्कीच खूपच बाहेर हा चेंडू आपण पाहिलाय. ॲप्रिशिएट करतायत केतन म्हात्रे, मनोबल वाढवण्याचं काम करतायत, कारण की केतन म्हात्रेला माहिती आहे नवोदित गोलंदाज आहे. या सीझनमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू, हातावरती नियंत्रण नाही आहे. पुन्हा एकदा नक्कीच कानमंत्र देण्यासाठी जात आहेत केतन म्हात्रे, कारण की एक नवोदित गोलंदाज आहे, अपकमिंग यंगस्टर आहे, परंतु या सीझनमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 35 धावा. ऑन साइडला सीमा रेषेच्या बाहेर गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या आहे 39. 39 धावा धावफलकावरती. प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय चारही बाजूला, आणि 18,000 पेक्षा जास्त प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे, लॉफ करतायत लॉंग ऑनला फील्डर, डाऊन दी बॉल. जीत भोईरने हा झेल पकडलेला आहे. कॅप्टनचा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. संदेश केने बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय. धडाकेबाज चषकाचा ब्रँड अँबॅसेडर, प्राऊड ऑफ भिवंडी, भावेश पवार. अप्रतिम बॅटिंग केली संदेश केने यांनी या मॅचमध्ये. संदेश केने आणि सूरज केने बाद झालेले आहेत. मेघराज केने देखील बाद झालेला आहे. कपिल केने आणि भावेश पवार ही जोडी आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की निशान या सीझनमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याने संदेश केनेची विकेट मिळवली आहे. न्यू बॅट्समन भावेश पवार येत आहेत. वेल फिनिशर, सिक्सर किंग, प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार. पहिल्या मॅचमध्ये संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि चांगली बॅटिंग भावेश पवार यांनी केली होती. बॅकफुलला गेले, जागा बनवली स्ट्रोकसाठी. इनफिल्डच्या वरून खेळतायत, पॉइंटच्या वरून, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गणेश देसले यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या धडाकेबाज चषकामध्ये. भरत शिंगोले 11, जय बजरंग गोरसई बी आणि दीपक दादा प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट्स वाकलन या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. केतन म्हात्रे आणि भावेश पवार मध्ये लढत. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हर पॉइंटला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता, थांबवलं भावेश पवारने, कारण की चांगली फिल्डिंग आपण पाहिली. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 3/43. गोरसई बी टीमला माहिती आहे समोर केतन म्हात्रे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील या पहिल्या इनिंगमध्ये.
60+ धाव बनवावे लागतील. बॅटची कडा आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47-47. दहा लाख 72,456 सबस्क्रायबर आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत 70 स्पोर्ट्स लाईव्हचे. उद्या देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की उद्या देखील नामवंत संघांचा सहभाग आहे. उद्या पहिला सामना वरद शंभू 11 पारगाव पुणे आणि जय पारदेव गोवे या 2 टीममध्ये सायंकाळी 5 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना विलास स्पोर्ट्स किनवली आणि आदित्य 11 चेंज द गेम वडवली बी. तिसरा सामना नक्की सोलापूरचा संघ आहे, माऊली 11 आचेगाव आणि साई स्टार अल्यानी. आणि शेवटचा सामना तुते आणि जय हनुमान पोगाव. अपील करतायत LBW ची डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित भावेश पवारला माघारी परतावं लागलं असतं. जर तरला महत्व नाहीये. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. LBW ची अपील केली होती, लाऊड अपील, त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झालं नाहीये. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर काही केतनला देखील माहिती होतं, त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं की भावेश पवारला माघारी परतावं लागलं असतं. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 48 धावा धावफलकावरती आहेत. 70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला बिग हिट, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे आणि सीमारेषेच्या बाहेर गोरसे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. पवार बॅटिंग करताय आणि भावेश पवार यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. 20,000 प्रेक्षक या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. वाकलन आणि गोरसई बी या 2 संघांमध्ये हा सामना. भावेश पवार 70 या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि 70 या ब्रँडच्या बॅटने ते बॅटिंग करतायत. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. आज बेस्ट वर्सेस बेस्ट या बॅटल मध्ये आतापर्यंत भावेश पवार वरचढ ठरलेला आहे. केतन म्हात्रेला टार्गेट केले जाते या षटकामध्ये. 4थं षटक सुरू आहे. 64
अजून एक तडाखा. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सीमारेषेच्या बाहेर गोरसई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 70 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते आणि अंतिम चेंडू आलाय डॉट. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 70. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय या चेंडूचा. जीत भोईर तेच सांगत असताना केतनला की तुला अशी गोलंदाजी करायला हवी आणि ते चर्चा सुरू आहे जीत भोईर आणि केतन म्हात्रे यांची देखील. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 70 धावा बनवल्यात. 17.50च्या सरासरीने या धावा बनवलेल्या आहेत या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज केतन म्हात्रे आले, 10 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतले. दुसऱ्या षटकामध्ये मयुरेशने सलग 2 बीमर चेंडू टाकले, त्यामुळे तो गोलंदाजी करू शकला नाही. त्याच्या जागेवरती जीत भोईर आले, त्याने 15 धाव्यांचं षटक हाताळलं. त्यानंतर निशांत आले, निशांतने देखील 15 धावा खर्च केल्या आणि केतन म्हात्रेने या षटकामध्ये महागडी गोलंदाजी केली, तब्बल 23 धावा खर्च केल्या. ऑल इंडिया ओपन 19 फेब्रुवारी 20 फेब्रुवारीला नक्कीच ते सामने आहेत नाईट फॉर्मॅटमध्ये. 2,22,222 रुपयांचं पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1,11,111 रुपयांचं पारितोषिक. ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला 1 धाव झाली कंप्लीट. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल या अंतिम षटकामध्ये. भावेश पवार 8 चेंडू आणि 30 वरती तो बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि त्या संघाला सावरण्याचं काम केलं होतं, कारण की पहिल्या मॅचमध्ये 3 षटकांमध्ये फक्त 29 धाव बनवल्या होत्या आणि त्यानंतर 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आलं भावेश पवार नावाचं वादळ. 44 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. प्रचंड ताकद आहे त्याच्या मनगटामध्ये, त्या ताकदीचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर षटकार. प्रचंड गर्दी आहे. क्रिकेटचे खरी दर्दीच गर्दी करतात आणि हे दर्दी प्रेक्षक आहेत. भावेश पवार केतन म्हात्रेला पाहण्यासाठी हे प्रेक्षक फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर गोरसई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. भावेश पवारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. बेचाळीस धावा नाबाद बनवल्यात 10 चेंडूंमध्ये. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिले अर्जुन बांगरने 53 धावांची इनिंग साकारली होती. धडाकेबाज चषकामधील पहिलं अर्धशतक हे दुसरं येईल का, कारण की 42 वरती तो बॅटिंग करतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. करणला टार्गेट केलं जाते या षटकामध्ये, त्यामुळे स्ट्राईक घेतली आहे भावेश पवारने या अंतिम षटकामध्ये. चौकार षटकारांची आतिषबाजी. 420च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 83 स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखना फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. चौकार षटकार
चौकार षटकार भावेश पवारच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्या 46 वरती तो बॅटिंग करतोय. 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून. आलाय हा डॉट बॉल आणि आता मात्र वाकलन संघाने सुटकेचा श्वास घेतला असेल. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे भावेश पवारची नाराज आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिलेला आहे आणि करणने या चेंडूवरती शांत ठेवलंय. 12 चेंडू 46 वरती तो बॅटिंग करतोय भावेश पवार. अंतिम चेंडू शिल्लक आणि अंतिम चेंडूवरती मिसटायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. टाळ्या होऊन जाऊ द्या. 48 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे. धडाकेबाज चषकाचा ब्रँड अँबॅसेडर सर भावेश पवारने नाबाद 48 धाव बनवल्यात या मॅच मध्ये आणि तब्बल 90 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. दीपक दादा प्रतिष्ठान जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीम समोर. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बेस्ट ऑफ बोरशेती आणि संदीप मामा 11 जय बजरंग भावाले बी या 2 टीम मध्ये आपण टॉस करूया. इक्बाल भाई शेख यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 48 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे भावेश पवारने आणि तब्बल 89 धाव बनवल्या या मॅच मध्ये आणि 90 धावांचं टार्गेट. नक्कीच स्कोर कार्ड आपण पाहूया. सुरेश केनेने बनवल्या 2 चेंडू 4 धावा. संदेश केने यांनी बनवल्या 5 चेंडू आणि 5 धावा. मेघराज केने यांनी 3 चेंडू आणि 4 धावा बनवल्या. कपिल केने यांनी नक्कीच 9 चेंडू आणि 19 धावा बनवल्या आणि भावेश पवारने याही मॅच मध्ये शेवटच्या षटकांमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली. 13 चेंडू आणि नाबाद 48 धाव बनवल्या. 90 धाव बनवायच्या आहेत. हे विसरून चालणार नाहीये की समोरचा संघ वाकलन संघ आहे आणि वाकलन संघाचा डहाण्या वाघ या टीम मध्ये आहे. 90 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने सर्वांना उत्सुकता लागली आहे की हा सामना कोण जिंकेल. चला इक्बालभाई शेख यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. इक्बालभाई शेख यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड असं कॉल आहे. आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे. बेस्ट ऑफ बोरशेती या टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल. बॅटिंग प्रोस फलंदाजी स्वीकारलेली आहे. याचं मागचं कारण पहिल्या मॅचला पण बॅटिंग केली, आता पण तेच करतोय. क्या बात आहे. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करून सामना जिंकले होते त्यामुळेच हा निर्णय त्यांनी पुन्हा एकदा घेतलेला आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल आणि सामना आपण पाहतोय समोर भावाले बी संघ आहे. या सीझन मध्ये अनेक वेळा संघ आमने सामने आलेले आहेत. कधी तुम्ही जिंकलेत, कधी ते जिंकलेले आहेत. काय वाटतं या मॅच मध्ये. काय चांगली मॅच होईल, दोन्हीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. क्या बात आहे. मैत्रीपूर्ण सामना आहे. नक्की शुभेच्छा असतील. आमच्या सोबत भावाले बी या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम फिल्डिंग करायची आहे. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता. आम्ही फिल्डिंगच करणार होतो. मनासारखं झालेलं आहे. समोर बोरशेती बी संघ आहे. खऱ्या अर्थाने या सीझनमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आलेले आहेत. ज्या पद्धतीने सांगितलं कॅप्टनने की मैत्रीपूर्ण सामना होईल, कारण की दोन्ही संघातील खेळाडूंचे मैत्रीचे संबंध आहेत. काय म्हणशील. हो नक्कीच मैत्रीचे संबंध आहेत आणि मैत्रीपूर्ण सामना होईल आणि चांगला सामना होईल. इथले प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि या प्रेक्षकांबद्दल, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. स्पर्धा तर खूप मोठी आहे आणि प्रेक्षकांमुळे ती माहिती आहे लोकांना जाणवली जाते आणि खूप मोठा क्राऊड आला आज पण. नक्कीच शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे बेस्ट ऑफ बोरशेती या टीमने.
त्यांनी स्वीकारलेली आहे फलंदाजी आणि इन्व्हाइट केलेला आहे संदीप मामा 11 जय बजरंग भावाले बी या टीमला फिल्डिंग करण्यासाठी. इक्बालबाई शेख आपल्या व्यासपीठावरती इथे उपस्थित आहेत, त्यांचं इथे आपण करूया सन्मान. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. पांडुरंग गडगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. पांडुरंग गडगे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. इक्बालबाई शेख आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सामना सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. जिथे बनवायच्या धावा 90 या सामन्यामध्ये. आणि जेव्हा हे खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, नामवंत समालोचक जयजी भोसले सरांचा आवाज आपण ऐकूया. चला सामन्याला सुरुवात होते. उत्तरार्धाला सुरुवात 90चा पाठलाग करायचा आहे. जसा सेलिब्रिटी शो स्टार केतन मात्रे बायकरमॅन तो स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती केतन वामन मात्रे बाद. केतन मात्रे पहिल्याच बॉल वरती बाद होत असताना मला मिळालाय. खरं तर आदरणीय महेंद्रदादा मात्रे साहेब यांच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय महेंद्रदादा मात्रे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे या स्पर्धेला आर्थिक साह्य आलेलं आहे. परंतु वाकळण संघ या सामना जर का जिंकला, आयोजकांनी हा निर्णय घेतलाय, या वाकळण संघाला ते 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे आणि जो मॅन ऑफ द मॅच राहील त्या खेळाडूला तो पुरस्कार दिला जाईल. क्या बात आहे. प्रेक्षक वर्गाला दाखवलं जात आहे. खरं तर हळूहळू प्रेक्षक वर्गही गाड्या बसवर बसायला लागलेत या मॅच वरती आणि महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. महेंद्रदादा मात्रे साहेब आणि भैरेदादा यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं खरं तर आर्थिक साह्य आलेलं आहे. मॅच संपलेली नाही आहे अद्याप. मयुरेश भोईर मैदानावरती आलाय. हा तो बॅटर आहे, युवा आहे, प्रतिभावान आहे. मागील सामन्यामध्ये दर्जेदार बॅटिंग केली आहे पवन केणेने. पहिल्याच बॉलवरती इथे केतन मात्रेला बाद केलेलं पाहायला मिळालं. जीत भोईर मयुरेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पवन केणे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. रिव्हर्स केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जशास तसं सडे तोड उत्तर इथे दिले जाणार. चौकार येतोय. हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. आज लढावच लागणाऱ्या मैदानावरती आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज त्रिफळ उद्ध्वस्त दांडीगुल फलंदाज बाद. ही प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्हाला अगदी स्क्रीनवरती पाहायला मिळते. हा बर्ड आय व्ह्यू तुम्ही पाहत आहे. सहू बाजूला आता बाउंड्री लाईन दिसेनाशी झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतं. आणखीन धक्का लागलाय. मयुरेश भोईर बाद झालेला पाहायला मिळाला. हा परफेक्ट यॉर्कर तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. A1 क्वालिटीचा हा यॉर्कर A1 पवनने हाताळला आणि तदनंतर त्याचं हे सेलिब्रेशन. हा बर्ड आय व्ह्यू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चहू बाजूला जिथे नजर जाते तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक इथे आस लावून बसलेत. एक चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळावा. खरं तर हे दर्दी आहेत आणि ज्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे. फलकावरती धावा 4 बनल्या. 2 फलंदाज बाद केले झालेले पाहायला मिळाल्यात. पवन केणेने जिथे मात्र मोर्चा बांधणी केली आहे. पहा मला तर खरं तर एक गोष्ट अभिमानाने ही सांगावीशी वाटते ना. तिथे मात्र एका बाजूला भावेश पवारला तुम्ही पाहिलं 5व्या नंबरला तो बॅटिंगला आला होता आणि त्याने 48 धावांची खेळी साकारली होती. यावेळेला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये प्रोडक्शन नाही. रन्स मिळतील. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट झाल्या. 13चा प्रयत्न, 3री धाव. जीत वेगाने निघालाय आणि अर्थात 3 धावा एकंदरीत कंप्लीट झाल्यात. प्रीत भोईर जीत भोईर ही जोडी मैदानावरती आहे.
प्रीत भोईरने पहिल्याच बॉलवरती 3 धावा अर्जित केल्यात. 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा तिथे 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने तुम्हाला पाहायला मिळालं. प्रेक्षक वर्गाने गर्दी केली. 21,000पेक्षा जास्तीची को करंट व्ह्यूअरशिप या स्पर्धेच्या माध्यमातून लाभत असताना पाहायला मिळाली. आज विक्रम मोडीच काढले जातात 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून. हे थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहताय आणि अगदी त्याच वेळेला हा बर्ड आय व्ह्यू तुम्हाला वारंवार दाखवण्यात येतोय. हे विहंगम दृश्य उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा पुन्हा सातत्याने खोलवर टप्प्याची गोलंदाजी पवन केणे करत असताना पाहायला मिळालाय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही रायव्हरली, परंतु मैदानावरती सध्याच्या घडीला गोलंदाजी करणाऱ्या संघाची सरशी आहे. DRAची मागणी करण्यात आली. व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. व्हाईट बॉलसाठी ती DRAची मागणी इथे शहानिशा करण्यात येईल. 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. केतन मात्रे बाद झालेला पाहायला मिळाला. सर्वाधिक मोठा आघात हिरमोड झाला प्रेक्षक वर्गाचा, कारण त्याच्या दर्जात त्याच्या बॅटमधून धावा पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग आस लावून बसला होता. फेअर डिलिव्हरी. बॉल उजव्या यशीच्या बाहेर रीच मध्ये होता. पहा खरं तर हा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. पवन केणेने या षटकामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाही आहे. डॉट बॉल आला. शिवचा चेंडू या षटकातील समोर मारला. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईर, ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर लढतोय मैदानावरती. चौकार. चौकार येत असताना बाला मिळाला. डाऊन द ग्राउंड. पुढचा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती आला आणि अर्थात एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. येस अंपायर, तुम्ही 7 बॉल टाकायला लावले गोलंदाजाला. खरं तर आम्ही लाईव्ह चालू असल्या कारणास्तव ही बाब तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. 7व्या बॉलवरती चौकार आलाय. एका गोलंदाजाने 7 बॉल टाकले. पवनही रेडी झाला त्या गोष्टीसाठी. चला आता षटक संपलं. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 15 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. या गोष्टीचं कॅल्क्युलेशन गोलंदाजालाही असावं लागतं. खरं तर मी या गोष्टीकडे कल ठेवेन. तुम्ही एका मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळत आहे. धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 90 धावसंख्येचा पाठलाग इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतं. एक वॅगनार गाडी आहे पहा, मी लक्ष वेधेन. गाडी नंबर MA05FP 5361. ही गाडी लवकरात लवकर आपण बाजूला घ्या. वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करते. वॅगनार कार आहे 5361. लवकरात लवकर आपण बाजूला घ्यावी. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या. आता 15 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जीत भोईरने शेवटच्या बॉलवरती आणखीन एक चौकार ठोकलेला पाहायला मिळतोय. सूरज केणी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. खरं तर मी नेहमीच म्हणतो की तुम्ही उच्च दर्जाचा क्रिकेट खेळता. तुम्ही धावा बॉल्स हे सातत्याने काउंट केलं पाहिजेत. कॅल्क्युलेशन हे तुमच्याकडे चालू असणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. हा करंडक तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. या चषकासाठी सातत्याने भिडणारे संघ पाहायला मिळतात. या लढती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर त्याचं कारण आहे हा आकर्षक करंडक. कोणता संघ जिंकेल विश्वचषकाच्या प्रकारची ही ट्रॉफी सातत्याने पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल उंच गेलाय. लांब किती जाणार क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय. चेडूच्या खाली आला. झेल टिपला.
भावेश पवारने प्राईड ऑफ भिवंडी त्याने झेल टिपला. फलंदाज आल्या पावली माघारी परतलाय प्रीत भोईर बाद. 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16. स्कोर कार्ड वरती धावा जिथे मात्र आपण एकंदरीत 15 पाहायला मिळाल्यात. आणखीन एक धक्का लागलेला पाहायला मिळतोय. पवन की जिथे मात्र आपण पाहिलं खऱ्या अर्थानं भावेश पवारने हा झेल टिपलेला पाहायला मिळाला. पहा गेले अनेक वर्ष सातत्याने तो 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करतो. वरनेस पाटील फाउंडेशन प्रेझेंट्स चिरोबा कोणगाव यांच्या माध्यमातून अगदी थोड्या दिवसामध्ये 17 मार्च ते 22 मार्चच्या कालावधीमध्ये 13 लाख 7 लाख अर्थात पारितोषिक असणारी ग्रामीण धमाका बिग बॅश पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू आणि अगदी त्याच वेळेला ग्रामीणच्या खेळाडूला तिथे दिली जाणार आहे ती कार. क्वालिफायरच्या मॅचेस 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडल्या जात असताना पाहायला मिळणार आहे. 32 संघांना प्राधान्य देण्यात आले. 5-5 षटकांचे नॉकआउट फॉर्मॅट मधल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. एक दर्ददार क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येते. निशांत गोलंदाज जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती 15 आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सूरज. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये निशांत दाखल झाला आणि त्याने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट षटकार. प्रेक्षक वर्गाचं मी लक्ष वेधन मैदानाच्या चहू बाजूला जी पिंक कलरची बाउंड्री रोपच्या बाजूला जी काही पडदा आहे त्याच्या तुम्ही आतमध्ये बसलेला आहात आम्ही मान्य करतो, परंतु पडद्यावरती बसू नका कृपा करून. आम्ही तुमचं सर्वांचं लक्ष वेधू. पुढचाच बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच ड्रॉप. कपिल केणे होते त्या ठिकाणी. झेल घेण्याचा प्रयत्न जिथे मात्र आपण पाहिला त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाला. झेल बनला नाही. धावफलकावरती धावा बनल्या त्या एकेरीच्या मदतीने. त्या 22-22 ऑन दी बोर्ड आहेत. हा झेल ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. धावा पुष्कळ आहेत संघाकडे आणि म्हणून की काय या दर्जाचा क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. जीत भोईर त्याच्या अडचणी वाढल्यात. सूरज केणे चेंडूच्या खाली आलाय. काय झेल टिपला. अमानवीय अफलातून आकर्षक अद्भुत फलंदाज बाद. बाद होत असताना पाहायला मिळालाय. खरं तर तो खेळ झालेला नाही आहे. मटकीला मोड नाही आणि या गोलंदाजीला तोड नाही. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावा थांबवण्याचा प्रयत्न. हा अमानवीय झेल तुम्ही पाहिला. विरुद्ध दिशेने जात असताना बॉल डिलिव्हर्ड केला, तदनंतर स्वतःला थांबवलं आणि तदनंतर हा झेल सूरज केण्याने फिनिश केला. आणखीन धक्का. 22ला 4. मोठ्या मॅचची मोठी उत्कंठा लागली होती. तो खेळ झालेला नाही. खरं तरी या सामन्याच्या माध्यमातून उमेश मैदानावरती लोअर फुल टोज आडव्या बॅटने केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. सामना आता मात्र फारसा दूर निघत चाललाय. मी भावेश पवारची चर्चा करत होतो. जर तो 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती एवढ्या वर्षामध्ये बॅटिंगसाठी याला विचार करा. जर तो आघाडीला आला असता आज त्याच्याकडे बाईक लावायला जागा राहिली नसती. पुढचा चेंडू खोलातला बॉल. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. संघाला गावासाठी नेहमीच तो प्राधान्य देतो. संघाला प्राधान्य देतो. मधल्या फळीमध्ये किंबहुना डेथ ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळालाय. पंच हेही षटक संपलंय. पहिला चेंडू विकेट आली. दुसऱ्या बॉलवरती षटकार. तिसरा बॉल सिंगल. चौथ्या बॉलवरती चौकार. 5वा चेंडू जो अर्थात तो विकेट आहे आणि 5व्या चेंडूवरती सिंगल. 6व्या चेंडूवरती सिंगल. थँक्यू. 19 आणि 20 फेब्रुवारीला याच मैदानावरती ऑल इंडिया ओपनचा थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बिग बॅश धमाका चषक
2026 धडाकेबाज मधली आणखीन एक धडाकेबाज अर्थात धडाकेबाज बिग बॅश धमाका चषक 2026 2,22,222 रुपये 1,11,111 रुपये आणि अर्थात आपण पाहिलं मालिकेभरासाठी जी मात्र बाईक ठेवण्यात आलेली पाहायला मिळते आहे. ही स्पर्धा अर्थात 19 आणि 20 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल. नेरूळ गावमध्ये आयोजित वनमंत्री चषक ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते. 4, 5, 6, 7 आणि 8 मार्चला भव्य दिव्य डे अँड नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा 2 लाख 1 लाख 50 अशी पारितोषिक आहेत. पेरडो टुर्नामेंटसाठी बाईक प्रेक्षणीय सामना रायगड वर्सेस ठाणे ही मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जी मात्र नेरूळ 11 कट्टा बॉईज मित्रमंडळ साईधाम मित्रमंडळाने आयोजित केलेली नेरूळमधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे. यंग स्टार प्रीमियर लीग 2026 आपल्याला पाहायला मिळेल. यंग स्टारचं भव्य दिव्य आयोजन एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला येते. 21 ते 25 मार्च या कालावधीमध्ये 5 लाख 2.5 लाख हे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ही स्पर्धा सिंधुदुर्गमध्ये पार पडत असताना पाहायला मिळेल. आदरणीय माननीय सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारी MLA ट्रॉफी यंग स्टारच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि या संपूर्ण स्पर्धा 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपित करण्यात येतील. यावेळेचा बॉल आणखीन एक कॅचिंग प्रॅक्टिस क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आलाय. फलंदाज एका मागोमाग एक इथे बाद. खरं तर ब्रँड अँबॅसेडरनी आज मात्र मुरबाडकरांना नाराज केलं नाही. पहिल्या मॅचमध्ये 44, दुसऱ्या मॅचमध्ये 48 अर्ध्या शतकापासून दूर राहिला, परंतु एंटरटेनिंग नॉक त्याने साकारलेला पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला आवाज रोशनजी संते सरांचाही ऐकायला मिळाला. फुललेनचा बॉल बाहेर निघणारा चेंडू इथे पाहायला मिळतोय. कपिल केणी व्हेरिएशन व्हरायटीचं समेळ साधणारी गोलंदाजी तो मैदानावरती साकारतो. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल बाहेर निघणारा राहिला होता. सरळ बॅटनी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉल येतात. निर्धाव चेंडू मनोजला आपण पाहतो स्ट्राईक करेंटवरती. यावेळेला बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. मेघनाथ चेंडूचा पाठलाग करेल त्या ठिकाणी चेंडूने मारलेली पाहायला मिळते बाजी, परंतु क्षेत्ररक्षक बॅकअप कमबॅक चांगलं राहिलं. काय बॅकअप दिलेलं पाहायला मिळत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. ऍक्शन रिप्ले हा स्क्रीनवरती पहा. सूरज केणे एकाच जिथे मात्र ऍक्शन मध्ये त्याने थ्रोला गॅदर पिकअप केलं आणि चांगला हिट मारण्याचा प्रयत्न त्याने इथे केला होता. 26 ला 5. यावेळेला हलके हाताने बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. बाउंड्री रायडर्स कामकाज करत असताना इथे पाहायला मिळाल्यात. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. फलंदाज सातत्याने सिंगल आणि डबल घेत असताना पाहायला मिळाल्यात. औपचारिकताच बाकी राहिली असंच वाटू लागले. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 28 धावा धावलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल, फेकी केली जाईल भावेशच्या माध्यमातून. तद्वर मात्र घेतली जाणारी एक सिंगल इथून पाहायला मिळते आहे. एकेरी दुहेरी धावांपेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळालेलं नाहीये. खेळाचं चित्र विचित्र बनवण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. 13 बॉल 61 ची गरज अजून या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 61 धावा. फारसे सामना आता दूर चाललाय. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. सूरज केणे जिथे तिथे यहाँ वहाँ देखो जहा सारे जहा बस आपली जावा. काय कॅच टिपली भावा. फलंदाज बाद. $29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. 6 फलंदाज बाद. 12 चेंडू आणि 61 ची गरज. 12 चेंडू आणि 61 धावा. 6 फलंदाज बाद झालेत. 29 धावा धावलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज आहे.
या सामन्यामध्ये खरं तर अगदी ज्या वेळेला सातत्याने चांगली कामगिरी झाली, या मॅचला पलटवार करण्यासाठी ज्याने मात्र सातत्याने पुढाकार घेतला तोच पवन केणे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. संघाचा ट्रम्प कार्ड बॅटिंगसाठी त्याला आज मात्र वरती पाहायला मिळालं नाही, किंबहुना बॅटिंगसाठी येऊ शकला नाही. तो इंजरीला सामोरं जातो. ISPL मध्ये त्याची इंजरी पुढे येत असताना पाहायला मिळाली होती. त्या इंजरीला सामोरं जातो. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पैकी स्क्वेअर झाली, धावा मिळतील, सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न देखील करण्यात आला. 2 धावा वेगाने इथून येत असताना पाहायला मिळाल्यात. 2 आल्या दुहेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या 31ला 6. 11 चेंडू 59ची गरज. पवन केणे हा तो खेळाडू आहे, सातत्याने प्रेक्षक वर्गाला त्याची फलंदाजी पाहणं हे गरजेचं आहे. आतापर्यंत आज तो बॅटिंग करू शकला नाही. आई एकविरी चरणी प्रार्थना करूयात की लवकरात लवकर तो पुन्हा एकदा रिकवर करेल त्याच्या इंजरीला आणि बॅटिंगसाठी सातत्याने मैदानात मध्ये येत असताना पाहायला मिळेल. त्या फलकावरती एकेरीच्या मदतीने 32 बनलेले आहेत. 6 फलंदाज बाद झाल्यात. पवन केणेला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आणि विकेट मिळवता क्षणी अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर जिथे मात्र संघाने पकड देखील या सामन्यावरती मजबूत केली. पहिल्याच बॉलवरती मी म्हणेन अर्धा सामना खिशात घातला होता. तो अर्थातच गोरसाई बी टीमने मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय भरत शिंगोळे गोरसाई बी या नावाने हा संघ खेळत असताना पाहायला मिळालाय. 32ला 6 आहेत. यावेळेचा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर डीप बॅकचा कबरला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. परंतु 2023 चे विजेते तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. भावाळे टीम पुन्हा एकदा खेळत असताना पाहायला मिळेल. संदीप मामा 11 जय बजरंग भावाळे बी टीमला तुम्ही पाहणार आहात. सूरजची बॅटिंग आज मात्र तितकीशी पाहायला मिळाली नाही. तोही इंजरीला सामोरा जातोय. खेळाडू त्रस्त आहेत इंजरीला. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अपील उचलून धरली आहे. फलंदाज लेग बी फोर स्वरूपामध्ये मनोज देखील बाद. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 7 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. एका मागोमाग एक खेळाडू केवळ हजेरी लावतात. 7 बॉल आणि 57ची गरज आहे. खरं तर आपण एका बाजूला वाकळण संघाला पाहत आहोत. वाकळण संघ ज्या मैदानावरती सराव करतो ना, या मैदानाला जर यदा कदाचित प्रेक्षक वर्गाने पाहिलं तर मी म्हणेन डोळ्यावरती विश्वासही बसणार नाही. अशा क्रीडा नगरीवरती ते सराव करताना पाहायला मिळतात, जिथे खरं तर केतन सारखा खेळाडू या संपूर्ण टेनिस विश्वाला दिला. मैदानावरती या खेळाडूंना तुम्ही पाहता. लोअर फुलटोस बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव येणारे 6 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 56ची गरज. 2 षटकांचा स्पेल पवन केणेचा महत्वाचा राहिला, ज्यामध्ये त्याने 3 विकेट प्राप्त केल्या आणि महत्वाची बाब मागील षटकामध्ये 7 चेंडू देखील त्याने हाताळले. धावफलकावरती धावा बनल्या त्या एकंदरीत 34 आहेत. 6 चेंडू आणि 56ची गरज. 6 चेंडू आणि 56ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना भावेश पवार प्राईड ऑफ भिवंडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. शांत आणि संयमी खेळाडू, प्रसिद्ध आहे, प्रतिष्ठित आहे, प्रतिती यश आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल वेगाने टाकला, बाहेर काढलाय. या स्पर्धेमध्ये प्रथमच तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिला बॉल वेगाने पाहायला मिळाला होता. कटरचा वापर करण्याचा प्रयत्न इथे करतोय. पुढचा चेंडू बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. हर्ष देखील होतोय तो बाद. ला 8 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. 4 चेंडू आणि 56ची गरज. आता ऑल आउटची नामुष्की ओढावली आहे दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण संघावरती. दीपक दादा प्रतिष्ठान, जीजी स्पोर्ट्स वाकळण या टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि आता मात्र संघावरती ऑल आउटची नामुष्की उडावली आहे. 34 ला 8. करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
आवर्जून त्यासाठी डगआउटमधून मेसेज आला होता केतन साकी विकेट टाकायच्या नाही आहेत आणि अर्थात ते विकेट वाचवण्याचा प्रयत्न करण निश्चित करेल. हाही बॉल उजव्या यशीच्या बाहेर तेडी यष्टीरक्षकाचा वेध घेतो. अवांतर धाव, औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला तयार राहा जेणेकरून अगदी वेळेत पुढचे सामने पाहायला मिळतील. एका बाजूला आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बोरशेती आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना संदीप मामा 11 जय बजरंग बावळे बी. ह्यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता. टेस्ट क्रिकेट जणू मैदानावरती पाहायला मिळते. हा फील येतोय मॉडर्न डे क्रिकेटमध्येही. बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता. ड्रायव्हिंग लेनच्या बाहेर टाकला आणि अर्थातच काही औपचारिकता बाकी आहे. शेवटचा चेंडू झेल टिपण्यात आला. 9वा धक्का दिलाय आणि अर्थात सामना जिंकला 54 धावेने. एका मोठ्या फरकाने स्वर्गीय भरत शिंगोळे गोरसाई B